संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्रीच्या या दिवसामध्ये सप्तमीपासून ते दशमीपर्यंत खास देवीसाठी नैवेद्य म्हणून कडाकण्या बनवल्या जातात। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कमी तेलकट खुसखुशीत अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या कडाकण्या बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, अनिक्षा रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर त्यासाठी इथे बघा आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी बारीक रवा, चवीपुरतं मीठ, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, आपल्याला ते नंतर लागणार आहे गरजेनुसार, आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे। तर आता सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण घेतलेल्या दुधापैकी या मिक्सिंग बाउलमध्ये अर्ध दूध यामध्ये घेणार आहोत आणि यामध्ये आपण पिठी साखरेचे जे प्रमाण घेतलेले आहे ते यामध्ये आपण थोडं थोडं ऍड करत मिक्स करून घेणार आहोत आणि याला विरघळून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने आपण पिठी साखर यामध्ये ऍड केलेली आहे आणि ती संपूर्ण विरघळलेली आहे। आता आपण साईडला ठेवून देऊया। कडाकण्या बनवण्यासाठी इथे एका ताटामध्ये आपण 2 वाटी मैदा घेऊयात। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बारीक रवा, चवीपुरतं मीठ आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे कडक तेलाचं मोहन घालूयात। यामुळे आपल्या पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि त्या वातट होत नाहीत। तेल खूप गरम असल्यामुळे आपण पहिल्यांदा हे चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आणि यानंतर आपण हातानेच व्यवस्थित याला मळून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने आपण हाताने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेऊयात। आता आपण यामध्ये दुधाचं आणि जे पिठी साखरेचं मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये थोडं थोडं घालत याचं आपण पीठ मळून घेऊयात। तर बघा अशा पद्धतीनं थोडं थोडं हे मिश्रण टाकतच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पीठ मळताना जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण करायचं नाहीये, कणिक आपल्याला ही सैलसरच मळायची आहे। यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे हे जास्त घट्ट मळून आपल्याला चालणार नाही, कारण की रवा हे पाणी शोषून घेतं, त्यामुळे आपल्याला ही कणिक थोडीशी सैलसरच मळायची आहे। तर बघा अशा पद्धतीने बोटं रवतील अशा पद्धतीने आपण ही कणिक मळून घेणार आहोत। तर बघा इथे आपली कणिक मळून तयार आहे। आता ही आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात भिजण्यासाठी। तर बघा इथे 10 ते 15 मिनिटांनंतर आपली कणिक व्यवस्थित भिजून तयार आहे। तरी पण आपण पुन्हा एकदा याला तेल किंवा तूप लावून व्यवस्थित मळून घेऊयात। तर बघा अशा पद्धतीने याचे आपण 2 मोठे गोळे तयार केलेले आहेत आणि हे आपण लांब करून याचे व्यवस्थित काप करून घेणार आहोत आणि या कापचे आपण गोळे तयार करून छोटे छोटे याच्या आपण पुऱ्या लाटणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने हे पीठ आपण लांबवून त्याचे कट केलेले आहेत पीसेस आणि याचे एकसारखे गोळे बनवूयात। तर बघा अशा पद्धतीने पुऱ्या लाटण्यासाठी मी इथे एकसारखे गोळे तयार केलेले आहेत इथे। तर बघा यानंतर आपण पुरी लाटण्यासाठी घेऊयात। तर इथे आपण तेल किंवा पिठीचा वापर करूयात। तर अशा पद्धतीने आपण इथे थोडी थोडी पिठी लावत याला जेवढा आपल्याला पातळ लाटता येईल तेवढा आपण या पुरीला पातळ लाटणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने आपली पुरी तयार झालेली आहे लाटून। पीठ जास्त घट्ट नसल्यामुळे आपल्याला ही पुरी व्यवस्थित अशी लाटायला पण येत आहे। पुऱ्या एकसारख्या आकारामध्ये होण्यासाठी इथे मी बघा झाकणाच्या साहाय्याने पुऱ्या एकसारख्या आकारामध्ये कट करून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने याला आपण फोर्कच्या साहाय्याने होल पाडून घेऊयात, त्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम कडक होतात आणि अजिबात फुगत नाहीत। त्यानंतर काडीपिटीच्या साहाय्याने आपल्याला या ओवण्यासाठी याला छोटंसं बीळ पाडून घेऊयात आणि तर बघा अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर आपण अजून राहिलेल्या पुऱ्या लाटून घेऊयात। तर बघा या पुऱ्या लाटताना आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपण पातळ लाटायच्या आणि याचा आकार बिघडला तरी काही हरकत नाहीये, आपण झाकणाच्या साहाय्याने आपण या एका शेपमध्ये बनवणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या एकदम कमी वेळेमध्ये तयार होतात आणि एकदम अशा कडक आणि खुसखुशीत सुद्धा होतात। महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये साखरेच्या तर काही भागामध्ये गुळाच्या कडाकण्या बनवल्या जातात। तर बघा इथे आपल्या कडाकण्या तयार आहेत, आपण आता तळण्यासाठी घेऊयात।
तर बघा इथे गरम कढईमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि ही कडाकणी व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर बघा एक एक कडाकणी यामध्ये घालत आपण व्यवस्थित याला दोन्ही साईडने तळून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने कडेने तांबूस कलर आला की ही कडाकणी आपण साईडला काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने राहिलेल्या कडाकण्या सुद्धा आपण तळून घेऊयात. तर बघा गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. मोठी केली तर यामुळे काय होतं, आपली कडाकणी जास्त तेल पिऊन घेते आणि आपल्या कडाकण्या तेलकट आणि वातट होतात. तर बघा अशा पद्धतीने एकदम 1 ते 2 मिनिटातच ही कडाकणी आपण तळून साईडला घेणार आहोत. तर बघा इथे आपल्या एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या कडक कडाकण्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा अनिक्षा रेसिपी आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.